स्वामिकाच गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा सत्य बोल मुखे दुखवी अनेकांच्या दुःखे हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा निश्चयाची बळ तुका म्हणे तिची फळ हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा विठाला महायोग पीठित टिबे मरथ्यं परम पुंडलिकाय दातु मुनींद्रे समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची असुता चरणावरी ठेवणी माता साष्टांगे आता नमन गा रिपीट कमी करा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा
तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच ने बोलतो वचने अति भाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती मी तव दुबळा अर्पित सो भक्ती म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की विठ्ठल विठ्ठल अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भुजते स्फूर्ति प्रदेशं विदिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानो समाधिस्थ मूर्ती भजे ज्ञानदेवं जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदोनी श्रीचरण श्री गुरुचे नमस्कारुण आता प्रस्तुत साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं गाव मौजे वडगाव. बरेच वडगाव आहेत पण आपल्या गावाला दादाहरी वडगाव हे नाव आहे. का नाव आहे मला काही इतिहास माहीत नाही पण त्या पुण्य पवित्र भूमीमध्ये 46 वर्ष झाले सप्त्याला. 46 किती 46 काय गावाचं पुण्य. 1980 ला सप्ताह सुरू झाला. आता चालू आहे 2026 सुरू झालं 1980. 46 वर्षाची परंपरा अखंडपणे चालू आहे. काय गावाचं पुण्य हो. नामा म्हणे केशवराजा केला नेम चालवी माझा. 46 वर्षाची परंपरा अखंडपणे चालू आहे. अजून जरा पुढे जाऊन बोलू का. लय पर्व काढ गोळ गोसलाय तुम्हाला. रामनवमी ते हनुमान जन्म सादिला हा पर्व काळ पर्व काळ सादिला हा पर्व काळ गेला वंदनीय पूजनीय गुरुवर्य मारुती बाबा दस्तापूरकर म्हणायचे सप्त्यामध्ये एकादशी यावं, सप्त्यामध्ये एखाद्या साधू संताची पुण्यतिथी यावं, एखाद्या देवाचा जन्मोत्सव सप्त्यात यावं. काय पुण्य केले तुमच्या गावालेनं. रामनवमीला सप्ताह सुरू आहे आणि हनुमंतरायाच्या हनुमान जन्माच्या पौर्णिमेला सप्त्याची सांगत आहे. सादिला हा पर्व काळ गेला अंतरीचा माळा. अशा पर्व काळावर मिळालेली कीर्तनाची सेवा. आज 4था दिवस आहे ना. काय गोड नियोजन केलं हो. जुलै 2025 मध्ये तारीख घेतली मी. कधी जुलै 2025. आता चालू आहे मार्च 2026. 9 महिन्यापूर्वी सर्व गावकरी मंडळीच्या वतीनं या फुलकळसच्या महाराजाला कीर्तनाची सेवा मिळाली. सेवेसंदर्भात गावातील सरपंच आदरणीय शिवाजी भाऊ कुक्कर, आदरणीय आमचे गजानन भाऊ शिंदे, हे सर्व मंडळी फोनवर संपर्क केला. म्हणे महाराज तुमची तारीख पाहिजे रामनवमी. मी म्हणलं रामनवमी तर झाली ना. अहो म्हणले पुढच्या वर्षीची पाहिजे. अरे बापरे. असं थोडं अगोदर नियोजन केलं ना. कीर्तनकार हे गायनाचार्य भेटतात आणि अगोदर नियोजन केलं. सर्वांच्या वतीने मिळालेली कीर्तनाची सेवा गोड अशी चाल म्हणली. या परळी तालुक्यातलं वैभव आदरणीय वंदनीय पूजनीय नावातच गोडवा आहे. श्रीमंत महाराज जिरेवाडीकर
गुरुजी तुम्हाला धन्यवाद देतो. ज्यांनी पाठीमागं चाल म्हणली असे आदरणीय बबन महाराज शेळगावकर, तुम्हाला धन्यवाद. पलीकडून आमचे वैभव दादा, तुम्हाला धन्यवाद. इकडून तुम्ही सारडगावकर, हां वा वा वा, नंदनच हां, सारडगाव नंदनच, सर्व मंडळी. मृदंग क्षेत्रातलं रत्न मृदंग महर्षी आदरणीय वंदनीय मनोहर महाराज गीते गुरुजी, तुम्हाला देखील धन्यवाद. विनेकरी बाबा, पलीकडून उभा टाकलेले आमच्या जनाबाई मुक्ताबाई तुळशीचं वृंदावन. मस्तक ही पायावरी यावार करी संतांच्या, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. ऐका आता अभंग तुकोबारा यांचा आहे, 4 चरणाचा आहे. अभंगात तुकोबारा आहे, देवाची पूजा सांगतात. पूजा माफ करा, एक नाव राहून गेलं बोलता बोलता. ज्यांच्या रसाळवाणीतून तुम्ही कथा श्रवण करता, असं गोड व्यक्तिमत्व, आदरणीय वंदनीय पूजनीय भगवान महाराज शास्त्रीजी, बाबासाठी टाळ्या वाजवा. दिवसभर कथा करून संध्याकाळी कीर्तनाला बसणारे बोटाव मोजणे इतके भागवतकार आहेत. रोज आहेत ना, क्या बात आहे. शास्त्रीजी तुम्ही पुढेत म्हणून मी स्तुती करतो, ह्याच्यातला माणूस नाही. बोटाव मोजणे इतके भागवतकार आहे, जे दिवसभर 3-3, 4-4 घंटे कथेला बसायचं आणि संध्याकाळी पुन्हा कीर्तनाला यायचं. तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. ज्याला भागवतातला 1.5 श्लोक पाठ नाही ते म्हणते मी कीर्तनाला कसा येऊ, मी भागवतकार आहे. त्याला नाकाबुकी घालत. विरळा आईचा कोणी तुकाच्याची लोटांगणी, तुकाच्याची लोटांगणी, तुकाच्याची लोटांगणी. विरळा आईचा कोणी तुकाच्याची लाखात एखादा विरळा म्हणजे लाखात एखादा विरळा ऐसा कोणी. इकडे प्रमाणाची खदानच आहे आमच्या महाराजाकडे. विरळा ऐसा कोणी तुका त्यांशी लोटांगणी. अरे कीर्तनकार फुरकळस तुमच्या चरणावर नतमस्तक होते. काय नवले शास्त्रीजी, तुमच्या चरणी देहूच्या साधून नतमस्तक झालाय. साहजिक कार्यक्रमाला गेलात असताल तुम्ही तर काय हरकत नाही, पण गावात असून जिथं तुमची झोपायची व्यवस्था केली तिथं जर झोपत असताल आणि कीर्तनाला येत नसताल तर कुठंतरी चुकतंय. विठाला गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, 1980 ला ज्यांनी ह्या सप्त्याचं रोप लावलं त्या माणसाला 46 वर्षाचा वृक्ष बघून किती आनंद होत असेल गुरुजी. हिवलेचे रोप लावी गेले द्वारी, हिवलेचे रोप लावी गेले द्वारी, हिवलेचे रोप लावी गेले द्वारी, हिवलेचे रोप लावी गेले द्वारी. याचा मेलू गेला गगनावरी, याचा मेलू वा 1980 ला जे हे रोप लावलं सप्त्याचं ना, असा आवाज राहू द्या. इवलीशी रूप लाविली द्वारी, त्याचा विलू गेला गगनावरी. मोगरा फुलला, मोगरा फुलला. ऐका ऐका, 1980 ला काय परिस्थिती असेल होता. आता रोज पंक्ती आहेत, पण त्या काळामध्ये वरण भाताच्या असते. काय सांगायचं. वा 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 वा, ह्या सुरू केलेल्या मंडळीसाठी टाळ्या वाजवा.
ह्यांना किती आनंद होत असेल भाऊ, आपण चालू बऱ्याच गावचे सप्ते बंद पडलेत, खरंच बंद पडलेत. देवा देवा राजकारण मी तूपणा तू करू का मी करू. पण या जुन्या माणसाने पोराच्या हातात कारभार दिला. पोर हो करागडे आम्ही तुमच्या खंबीरपणे पाठीमागं उभा टाकतो. असं सपोर्ट पाहिजे. बऱ्याच गावच्या जुन्या माणसाने पोरायला पुढे येऊ दिलं नाही. तुम्हाला काही कळत नाही रे. बस काय झालं इकडे. लक्ष द्या ना, आता लक्ष द्या. गोड सर्व गाव मिळून मला तरी वाटत नाही बाबा कोणी घरी थांबलं असेल. आणि जे घरी थांबलं असेल ते किती पुण्यवान असेल. इथं येण्यासाठी पुणे लागत आहे पटकेवाले बाबा. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केली, तेव्हा या विठ्ठली कृपा केली. हो तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोनी संसारी झालो त्यांचा दास. अरे इथं येण्यासाठी पुण्य लागत आहे. खरं सांगू का, ज्याला रामनवमीला राम जन्माला अयोध्येला जाणं होईना त्यानं आपल्या वडगावला या. आज 4था दिवस आहे. अभंग तुकोबारायांचा निवडलाय चिंतनासाठी. देवपूजा सांगितली सोमनाथ भाऊ तुकोबारायनं अभंगात. देवपूजा ऐकताय ना. काय महत्व आहे देवपूजेचं. वारकरी संप्रदायामध्ये देवपूजेला फार महत्व आहे. या जीवाला काही नित्यकर्म आहेत आणि काही हॅमिंग कमी करा दादा. या जीवाला काही नित्यकर्म आहेत आणि काही नैमित्तिक कर्म आहेत. असं कशाच्या तरी निमित्तानं करायचे बाबाजी त्याला नैमित्तिक कर्म म्हणतात. आणि जे नित्य दररोज करायचे त्याला नित्य कर्म म्हणतात. कशाच्या तरी निमित्तानं. तेरवी रोजच करायचं जमत नाही. तेरवी करायसाठी घरातलं कोणीतरी जावं लागल. कुठं परळीला नाही हो. काय तेरवी करण्यासाठी काहीतरी निमित्त लागल. कशाच्या तरी निमित्तानं करायचे त्याला नैमित्तिक कर्म म्हणावं. आणि नित्य दररोज करायचे त्याला नित्य कर्म म्हणावं. देवपूजा नित्यकर्मा म्हणून नित्यकर्मामध्ये मोडते. सकाळी स्नान करावं. बरीच माणसं स्नान करण्याच्या अगोदर मम्मम करतात. मम्मम म्हणजे इकडे वेगळा शब्द आहे का. मम्मम म्हणजे जेवण. बरीच माणसं सकाळी उठल्याबरोबर शेताकडे जातात. शेतामध्ये थोडा कामधंदा करतात आणि घरी आल्याबरोबर म्हणतात वाढ बरं जेवायला. अरे अगोदर आंघोळ तरी कर ना. आंघोळ न करता जर जेवत असेल तर काय होते गुरुजी. काही नित्य नेमाविन नित्य नेमाविन नित्य नेमाविन अन्न खाय तो श्वान अन्न खाय तो श्वान खाय तो श्वान अन्न खाय तो श्वान अन्न खाय तो काही नित्या नेमाविन अन्न खाय तो स्वान. हा 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 बरोबर आहे. द्या द्या देणं घेणं कर्या सोय. वाया मनुष्यपण भार वाहे. क्या बात आहे. हा वाया मनुष्यपण. अरे काय जीवनाला अर्थ आहे. रोज स्नान केलं पाहिजे. स्नान केल्याच्या नंतर घरातली देवपूजा करा. देवपूजा करून तुम्ही घर सोडा. तुमच्या जिंदगीत जर कधी अपयश आलं तर फुरकळश्या महाराजाला फोन करा. येतच नाही. आम्हाला 2-2 घंटे मोबाईल इचकीत बसाय टाईम आहे. माफी मागून बोलतोय. बोलण्याचा वेगळा अर्थ काढू नका. आम्हाला 4-4 घंटे इंस्टाग्रामच्या रील्स बघायला वेळ आहे. आम्हाला 4-4 घंटे मालिका पिक्चर बघायला वेळ आहे. पण घरातल्या देवपूजा करायचं म्हणलं की आमचं डोकं दुखत आहे. आणि जर समधी देवपूजा करीत असते तर हे प्रमाण लिहून ठेवलं नसतं. देवपूजेचा कंटाळा साप साप साधू संतांना लिहून ठेवले. देवपूजेचा कंटाळा आणि हाती सोकट्याचा चाळा. कशी देवपूजा करायची. ज्ञानोबारायण ज्ञानेश्वरी वही दिली सरपंच साहेब. पूजोनी देव पाहिजे पेरोनी सीता जाईजे तोषोनी प्रसाद घेईजे अतिथीचा.
ज्ञानोबारायानं देवपूजेचं महत्त्व ज्ञानेश्वरीत लिहून ठेवले. देवपूजा करावं आणि नंतर देव डोळे भरून बघा. काय माणसं काय काय देवपूजा करतात न सांगितलेली बरी. हे आमच्या बहिणी बी समदे देव असे देवाऱ्यावरले सावडीतात वंजळीत. समदे देव मुठीत सावडायचे आणि एकाच पाण्यात भडल पण जस काय तांदूळ भिजू घालायली. कळाल्यावर कसं हसतात बघा ना. समदे देव एकाच पाण्यात. लंगडा रंगनाथ बी त्याच्यातच, गणपतीची मूर्ती त्याच्यातच, महादेवाची पिंड त्याच्यातच, विठ्ठल मूर्ती त्याच्यातच, दत्तात्रेयाची मूर्ती त्याच्यातच, मुंज्या सगट त्याच्यात. खरंय का खोटं? समदे देव एका पाण्यात नका भिजू घालू माझ्या माईंनो. वारकरी संप्रदायामध्ये हिंदू संस्कृतीत देव पंचायतन शास्त्र सांगितले. देव पंचायतन म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये 5 प्रकारची देवी देवता सांगितलेत. 5. आणि त्या समद्या देवी देवता जर तुम्ही एकाच पाण्यात भिजू अहो बरं तर बरं हलके हलके देव वरी पवतेत आणि जड जड देव खाली राहतात बुडाला. एक देव अर्धा घंटा पाण्यात राहिला आणि त्यानं मला फोन केला, काशीनाथ महाराज मी गोच्या खाल्या म्हणला मला काढाया. आता कयाला वाचन ते देव. तुम्ही पूजा पुण्य करायचं आलो पण तुमच्या पदरात पाप पडायले. अशी चुकीची देवपूजा करता कामा नाही माझ्या माईंनो. अरे साधं उदाहरण घ्या. तुम्ही समदे देव एका पाण्यात भिजू घालता, तांदूळ भिजू घातल्यासारखं, धुणं भिजू घातल्यासारखं चुकीचं आहे. साधा विचार करा. साधा आपल्या घरातल्या एखाद्या माणसानं आपल्या अगोदर जर स्नान केलं, स्नान शुद्ध भाषा आहे, माझी भाषा वापरू का? आपल्या घरातल्या एखाद्या माणसानं जर अंघोळ केली, अंघोळ अजून जरा मोकळी भाषा वापरू का? आमची आई लहानपणी म्हणायचे, काशीनाथ उंबळून घे. उंबळून घे म्हणजे आंघोळ करून घे. हे जुन्या काळातले शब्द लय मला ते ऐकलेले ते सांगा वाटते. तो म्हणायचे आई वैभव महाराज, काशीनाथ उंबळून घे. उंबळून घे म्हणजे आंघोळ करून घे. अरे आपल्या घरातल्या एखाद्या माणसानं आपल्या अगोदर आंघोळ केली, इकडे बघा, आपल्या आईनं, आपल्या बापानं, आपल्या बहिणीनं, आपल्या भावानं, मुलानं, मुलीनं किंवा बायकोनं आपल्या अगोदर जर आंघोळ केली आणि आपण जर नंतर आंघोळीला गेलो आणि पहिल्या माणसानं आंघोळ केलेल्या टोपल्यात, बकिटात जर तांब्या 1.5 तांब्या पाणी शिल्लक असेल राहिलेले, तर तुम्ही काय करता? बोला काय करता? टाकून देता. घरातल्या माणसाचं तांब्या 1.5 तांब्या पाणी तुम्हाला पारस जमना, मग महादेवाच्या पिंडीला, गणपतीला, मुंज्याला एकच पाणी जमल का? चुकाले का? बरोबर आहे. चुकीची देवपूजा करता कामा नाही माझ्या बहिणींनो, माझ्या माईंनो. असा देवाऱ्यावरला देव उचलून घ्या हातात, असं उजव्या हातात तांब्या घ्या आणि असं स्वच्छ देव धुवा. 2 म्हणता 3 तांबे पाणी लागल, 4 तांबे लागल, 5 म्हणता 10 मिनिटं वेळ लागेल. पण ह्या देवाचं पाणी त्या देवाला आणि त्या देवाचं पाणी चुकीची देवपूजा करता कामा नये. पुण्य करायचा आवला पाप पदरात पडाले. काय घाईकीन काय गडबडकी. त्या पंचपाळातलं कुकू बाया देवाच्या नाकात तरी घालत्यात, देवाच्या तोंडात तरी घालत्यात. एक जणानं कुकाचं बोट देवाच्या डोळ्यात घातलं, ते मला लावू नको, मात्र डोळा मातीत घालू नको. किती माणसं बरोबर देवाच्या कपाळाला. तुम्ही हसण्यावर नेऊ नका. खरे का खोटं? अहो मारुतीच्या मंदिरामध्ये बाया महागून इथं निवत चालतात. आता देवाला का महागून मुंडक आहे का? मागून तोंड इथं निवत चालत्या. तो इमानदारीने लबाड बोलणं. खरे का खोटं? पाठीमागून देव खाते का? पाठीमागून देव कसा काही? चुकीची देवपूजा करता कामा नाही. बरोबर कपाळाला गंध लावा. आपण कसं आपण कोरून गंध लावतो कपाळाला, तसं बरोबर कपाळाला गंध लावावा. अशी देवपूजा केली पाहिजे महाराज. तुळशीच्या मंजुळा असाव, बेल असाव, फुलं असाव, थोडे झेंडूचे फुलं टाकीचा शेतामध्ये आकड्यावर. यासारखी देवपूजा जर करायची असेल तर अभंगाचं पहिलंच स्वामी काज गुरु भरे हे हो स्वामी काज गुरु भवी
अभंगाचं पहिलं चरण आहे आणि अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु तुकोबारायानं देवपूजा सांगितली. कशी देवपूजा करायची? स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. शास्त्रीजी आता एवढ्यावरच बोलतो मी. स्वामी या शब्दाचा अर्थ आहे मालक. ज्या धन्याच्या इथं आपण काम करतो ते आपला मालक. स्वामी म्हणजे मालक आणि काज म्हणजे मालकाचं काम. आपल्या गावातला एखादा मुलगा परळीला एखाद्या किराणा दुकानावर, एखाद्या मेडिकलवर, एखाद्या कपड्याच्या दुकानावर किंवा एखाद्या पेट्रोल पंपावर महिन्यानं असल, तशी परिस्थिती नाही बरं, पण एखादं गरीब कुटुंब असेल, जमीन वगैरे नसेल, तर नाईलाजानं एखादा मुलगा जर कपड्याच्या दुकानावर, मेडिकलवर, किराणा दुकानावर महिन्यानं असेल, तर त्यानं इमानदारीनं आपल्या दुकानदाराचं, मालकाचं दुकान उघडायसाठी सकाळी टाईमला जायचं. त्यानं कीर्तनकाराच्या नाही पाया पडलं तरी जमतंय. अजून पुढे जाऊन बोलू का? भागवतकार बाबांच्या नाही पाया पडलं तरी जमतंय. त्यानं इमानदारीनं त्याच्या मालकाचं दुकान उघडायचं, इमानदारीनं तिथं दुकानावर थांबायचं, ड्युटी करायची आणि जेव्हा दुकान बंद व्हायचा टाईम होईल तेव्हा दुकान बंद करून मालकाकडे चाबी देऊन आपल्या घरी यायचं. त्यानं दुसरा देवदेव नाही केला तरी जमतंय. स्वामी काच, त्याला दुसरी पूजाच नाही हो. माझ्या गावातल्या 2-3 मुलांनी, ताडकळस नावाची बाजारपेठ आहे आमच्या इकडे, ताडकळस कधी आले तर बघा, मार्केट आहे, मार्केट कमिटी आहे. त्या ताडकळसला माझ्या गावातले 3 मुलं, माझ्या फुलकळसमधले 3 मुलं 5,000 रुपये महिन्यानं राहिले कपड्याच्या दुकानावर. किती? 5,000 रुपये महिन्यानं कपड्याच्या दुकानावर राहिले. ते कपडे दाखवण्यासाठी, धोती दाखवण्यासाठी, साड्या दाखवण्यासाठी सकाळी 9ला जात होते सायकलवर. माझ्या गावातून 3 किलोमीटर आहे फक्त ताडकळस, फुलकळसवरून सायकलवर जात होते सकाळी 9ला आणि 6ला दुकान बंद करून घरला येत होते. 3 मुलं 4-4 वर्ष राहिले एकाच मालकाच्या इथं, 4-4 वर्ष. आणि 4 वर्ष राहिल्याच्या नंतर एके दिवशी लक्ष्मी पूजनला त्या मालकानं दुकानाची पूजा केली आणि माझ्या गावातल्या 3 पोरायला असं समोर बसिलं मुलांना आणि तो मालक म्हणू लागला, कपड्याच्या दुकानदार, ए पोरांनो, तुम्ही लय मला इमानदार भेटलाव. ए पोर हो, तुम्ही लय मला इमानदार भेटलाव रे. बऱ्याच वेळेस मी येण्याच्या आधी तुम्ही येत होता आणि दुकान उघडीत होता. मला यायला वेळ व्हायचा पण माझ्या अगोदर तुम्ही येऊन दुकान उघडायचे. ए पोर हो, जेव्हा दुकान टाकलं तेव्हा मग दुकान फक्त 25 लाखाचं होतं. पण 4 वर्ष झालं तुम्ही तिघही पोरं इमानदार भेटले मला काम करणारे. तुम्ही रविवारी देखील सुट्टी घेतली नाही. 25 लाखाचा दुकानात माल होता माझ्या. अरे 4 वर्षामध्ये माझं दुकान 1 कोटी रुपयाचं झालंय. फक्त तुम्ही चांगले भेटलात म्हणून. पोरांनो, आता एक काम करा, मी तुम्हाला नौकर म्हणून ठोयना, मी तुम्हाला नौकर म्हणून ठोयना. तुम्ही इमानदार भेटल्यामुळं मया 25 सकळ भोगीता होय त्याचे, सकळ भोगीता होय त्याचे, सकळ भोगीता होय त्याचे, सकळ भोगीता होय त्याचे. विश्वासी तो करी स्वामी भरी सत्ता, सकळ भोगीता होय त्याचे, सकळ भोगीता होय. विश्वासी तो करी स्वामी भरी सत्ता, सकळ भोगीता होय त्याचे, सकळ भोगीता होय त्याचे, होय त्याचे. टाळ्या वाजवा एकदा श्रीमंत बाबासाहेब. काय समर्पक प्रमाण मिळाले तो जे पाहिजे ते. महाराजाला काय लागते भजनाला कळाव, त्याला भजन करी म्हणाव. त्या 3 मुलांना त्या ताडकळसच्या कपड्याच्या दुकानदारानं सांगितलं, पोरांनो, ए मुलांनो, तुमच्यामुळं माझा 25 लाखाचा माल होता तर आता कितीचा माल झाला? 1 कोटी रुपयाचा माल झाला माझ्या दुकानात. आता तुम्हाला नौकर म्हणून ठुईना. तुम्ही माझ्या दुकानातला 5-5 लाखाचा माल न्या आणि तुम्ही स्वतःचे दुकान टाका. जेव्हा तुमचा माल विकल, कपडे विकतान जसे पैसे येतात तसे मला आणून द्या. ऐका ऐका वडगावकर, 5,000 रुपये महिन्यानं इमानदारीनं 4 वर्ष काम केल्यामुळं नौकराचा काय झाले? मालक. विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्यांचे. नौकर
नौकर असू द्या नौकर, पण इमानदारीनं मालकाचं काम केलं की मालक त्याला नौकर ठुत नाही, गल्यावर बसते, चाब्या देते हातात, ह्याला म्हणा स्वामी काच. ह्या बाबानं काय केलं? सिस्टीमवाल्या नाही हो, सिस्टीमवाल्यानं का म्हणायत मदत बसला एक. हनुमंतानं काय केलं? शूर आणि धीर, शूर आणि धीर, शूर आणि धीर, स्वामी काजी तू सदर, स्वामी काजी तू सदर, आय भक्ती राजा वाटा सुभोटा मनोहर गुरुजी ह्यानं काहीच केलं नाही. शूर आणि धीर स्वामी काजे तो. हनुमंतानं काय केलं खरं सांगू का? रामायणातला जर हनुमान बाजूला काढला तर खाली काय राहिलो? कीर्तनाला आलेल्या माझ्या माईबापांनो, रामायणाला शोभाच आहे ह्या भावामुळं, रामायणाला शोभा आहे माझ्या मारुतीमुळं. खरं सांगू का? का माझ्या मारुतीचे गावगाव मंदिर झाले, ह्यानं मालकाचं काम लई इमानदारीनं केलं. लक्ष्मणाला शक्ती लागली, वानर सैन्यामध्ये हलकल्लोळ मातला, वानर पळू लागली, अशी हलकल्लोळ मातला वानर सैन्यामध्ये. लक्ष्मण भैया गिर गए, लक्ष्मण भैया को मूर्छा आई, लक्ष्मण भैया धरणीला पडली, वानर पळू लागले. ओ ऐका ऐका कीर्तनाला आलेली मंडळी, रामाच्या कानावर शब्द पडला आणि शब्द पडला, माझा लक्ष्मण खाली पडलाय. ऐकल्याबरोबर रामाच्या हातातला बाण खळकन निष्ठून पडला. हे वानरांनो, कुठे रे माझा लक्ष्मण? माझा लक्ष्मण धरणीला पडला. हो प्रभू, लक्ष्मण भैयाला शक्ती लागली. जगाचा मालक धावत राम प्रभू लक्ष्मणाच्या जवळ आले आणि गडबडीनं आपल्या भावाचं डोकं मांडीवर घेतलं. काय लक्ष्मण शक्ती चालायची जुन्या काळात, गावगाव लक्ष्मण शक्त्या होत्या बापू. हे सत्य आता झाले तर 25, 30, 40 वर्षापूर्वी, नाही तर जुन्या काळात शक्ती चालायची रात्रभर, सकाळी पंक्ती असायच्या. ऐका ऐका, आपल्या इथं चालू आहे, हा चालू आहे. ह्या बाते गावकरी मंडळीला कोटी कोटी धन्यवाद देतो. तुम्ही परंपरा चालू ठेवला त्याबद्दल फुलकळश्या महाराजाचा साष्टांग प्रणाम. लक्ष्मण शक्तीमध्ये लक्ष्मणाला शक्ती लागली, जगाचा मालक धावत आला आणि लक्ष्मणाचं डोकं मांडीवर घेतलं. हो ऐका ऐका, जगाचा मालक ढसा 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 रडू लागला. लक्ष्मणा, ए लक्ष्मणा, सीता नाही सापडली तरी जमते रे, सीता नाही मिळाली तरी चालते लक्ष्मणा, तू पाहिजे माझ्या भावा तू. लक्ष्मणा, वनवास तुला नव्हता रे, वनवास मला मागितला होता आपल्या बापानं, पण माझ्यासाठी तू आलास रे लक्ष्मणा. तू नसशील तर जिंदगीला किंमत नाही. काय भावा भावाचं नातं होतं? ऐका कीर्तनाला आलेली मंडळी, काय भावा भावाचं नातं होतं? जगाच्या मालकाच्या डोळ्याला धारा लागल्या टच टच. उठी उठी बा लक्ष्मणा, मज भेटी दे सुमित्रा नंदना, ऐशी बोलत रघुनंदना, बंधू सखा अंतरला. लक्ष्मणा, ए अरे सौमित्रा नावाची माया आहे रे आपल्या अयोध्येत, ती मला गेल्याबरोबर म्हणेन राम एकटाच आलास, माझा लक्ष्मण कुठे? त्या माईने विचारलं तर काय उत्तर देऊ रे? मला खाली मान घालावं लागल. लक्ष्मणा, उर्मिला नावाची बायको आहे रे तुझी, ताट घेऊन ओवाळायला येऊन उभा टाकल, मला विचारील भाऊजी भाऊजी एकटेच आलात, माझे स्वामी कुठेत, माझे धनी कुठेत? त्या उर्मिलेनं विचारलं तर काय उत्तर देऊ रे? जगाचा मालक ढसा ढसा रडला, काही सुचत नव्हतं. आणि तशा संकटात रामाचं लक्ष गेलं हनुमंताकडे. तुका म्हणे संकटाशी, चरण जावे
ऐका कीर्तनाला आलेली मंडळी. तुका म्हणे संकटाशी शरण जावे मारुतीशी. ह्याच एक नाव आहे बघा पूर्व ह्याच एक नाव आहे संकट मोचन. हनुमंताचं नाव काय? संकट मोचन. रामाचं लक्ष गेलं हनुमंताकडे. मारुती माझ्या लक्ष्मणाला तुझ्याशिवाय कोणी वाचू शकत नाही हो, कोणी वाचू शकत नाही. आणि जगाच्या मालकाचं लक्ष गेल्यावर हनुमंतानं सांगितलं प्रभू नका काळजी करू. सुसेन वैद्यराज आले. वैद्यराज सुसेनजीनं नस तपासली. जुन्या काळात नाडी तपासून इलाज करत होते. आता कानात टेटस्कोप घालून इलाज करायला. श्वास घ्या सोडून द्या. आता इलाज बदललाय. जुन्या काळात नाडी बघायची, आता बी ते रस्त्याच्या कडनं खोप्या टाकतात बघा पाल. यहाँ पे वैद्यराज नाडी देख के दवाई देते है. ते जुना काळ आहे, ते जुना काळ आयुर्वेदिक. हा तसं सुसेन वैद्यराजजीनं नस तपासली नाडी आणि वैद्यराज सुसेनजीनं सांगितलं प्रभू रामचंद्रजी उद्याचा सूर्यनारायण निघायच्या अगोदर जर संजीवनी वल्ली आणली, संजीवनी बुटी आणली तर लक्ष्मण वाचत आहे, नाही तर गॅरंटी. ऐका माझ्या लक्ष्मणाला वाचवण्यासाठी ह्या बोवानं उड्डाण केलं. हनुमंतरायानं उड्डाण केलं. आता चांगल्या कामाला किती अडचण आहे. काळनेमीनं काय साधूचं रूप घेतलं. काळनेमी गण लावला नागपूर पासून शिरपूर पर्यंत. म्हणजे इथं काय ओरिजिनल साधू वेगळा आणि डुप्लिकेट साधू. हे गौसाला बघा त्या नाशिककडे साधू. वारकरी संप्रदायाचं नाही होते. श्रीमंत महाराज वारकरी संप्रदाय जादूला टोण्याला दोरी गंड्याला मानत नाही. नेनती काही टाना टोना एक नाम स्मरण वाचुनिया. नाम स्मरण वाचुनिया. नेनती काही टाना टोना. नवसे कन्या पुत्र होते तरी का करने लागे पति, तरी का करने लागे पति. नवसे कन्या पुत्र होते तरी का करने लागे पति, तरी का करने लागे पति. या बात दोरी गंड्याला जादू टोण्याला वारकरी संप्रदायानं विरोध केलाय. आमचा वारकरी संप्रदाय आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दोरी गंडा छाछू फाफू अजिबात नाही. लिहून ठेवले साधू संतांना तुकोबरायचं प्रमाण आहे. 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. 900 दोरी गोंड्यानं लेकर बाळ होत असतील तर नवरा करण्याची गरज नाही ना. पती असावा. श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा नका. दगडावर श्रद्धा ठेवा, भाव ठेवा. आणि पती पत्नी जर एका विचाराचे असतील का होत नाही महाराज. होते. नेहमीनं रूप धरलं साधूचं आणि भजन करू लागला. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आता रामाचं भजन ऐकलं ह्याला करमत नाही. रामाचं भजन कोणी म्हणत असेल तर हे म्हणते हे आपल्या जातीचं आहे. जात म्हणजे काष्ट लावू नका पुन्हा डोकं दुसरीकडं. हे लई फॅटर चाललंय आता सध्या. तू का म्हणे नाही जाती सवे काम आणि ज्याचे मुखी नाव. वारकरी संप्रदायानं कधी जादूटोना नाही मानला, जातीभेद नाही केला. भेदाभेद भ्रम यातायाती धर्म नाही विष्णुदासा. निर्णय येतो आहे वेदशास्त्र. आपण माणसानं जाती लावल्या तो साधू संतानं जाती नाही महाराज. चोखोबा राहायला देवानं पायाजवळ घेतलं. चोखोबा राहायला चला 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 विषय लांबतोय आपला. ऐका हनुमंतरायानं भजन ऐकलं काळनेमीचं आणि हनुमंतरायाला वाटलं हे माझ्या मालकाचं भजन कराले. अरे संजीवनी बुटी आणायला जाणारा हनुमान काळनेमीपाशी थांबला. भरतानं बाण मारला. तेवढ्या संकटावर मात करून संजीवनी बुटी आणण्यासाठी द्रोणागिरी पर्वतावर पोहोचली. तिथं गेल्यावर बी त्या वल्ली नुसत्या चमचम चमचम चमकू लागल्या. कोणती वल्ली आणाव कळत नव्हतं. त्यावेळेस त्या पर्वताच्या खाली हात घातला. द्रोणागिरी कपी हाती आणविला सीतापती. थोर केली ख्याती भरत भेटी समयी. द्रोणागिरी तो अनिला लक्ष्मण उठविला. रातोरात माझ्या लक्ष्मणासाठी हनुमंतानं द्रोणागिरी आणला आणि लक्ष्मण वाचवला, उठवला. रामाच्या डोळ्याला धारा लागल्या. हनुमंता
तू जर नसतास तर माझा लक्ष्मण वाचला नसता रे. हनुमंता तू माझं काम इमानदारीनं केलंस, मी स्वामी काच सांगायलो. तू माझं काम इमानदारीनं केलंस मारुती, मी तुला आशीर्वाद देतो. पावलो पावलाला तुझे मंदिर होतील. पावलो पावलाला. राम म्हणला, राम जगाचा मालक म्हणला, हनुमंता एखाद्या गावात माझं मंदिर नसन. आपल्या वडगाव मध्ये रामाचं मंदिर आहे का? आहे का? हो तरी म्हणा, नाही तर नाही, टेन्शन घेऊ नका. नाही ना, रामाचं मंदिर नाही, मात्र मारुती आहे. म्हणजे बऱ्याच गावाला म्हणण्यापेक्षा तिकडं त्या परळी तालुक्यात कावळेवाडीला एक आहे बघा रामाचं मंदिर. कावळेवाडीला, शेळगावला. हा शेळगावला एक आहे. म्हणजे कमी प्रमाणात. पण ह्या हनुमंताचे मंदिर पावलं. अजून जरा पुढे जाऊन बोलू का? एखाद्या गावातले 10-5 घर उठून शेतात राहायला गेले तर तिथं देखील कोणता देव बसित? मारुती बसित. पावलो पावल्याला तंडा असो का वाडी असो का खेडा असो, पावलो पावलाला हनुमंतरायाचे मंदिर का? दास्यत्व निकट हनुमंती पैकीले म्हणून देखील रामचरण दास्यत्व निकट हनुमंती पैकीले दास्यत्व निकट हनुमंती पैकीले. इमानदारीनं काम केल्यामुळं पावलो पावलं मंदिर झाले. स्वामी काज गुरु भक्ती, गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती. पितृवचन पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, वचन सेवापती, वचन हरी हरी अभंगाचं पहिलं चरण, पहिली पूजा आहे स्वामी काच. पहिली पूजा आहे स्वामी काच. स्वामी म्हणजे मालक आणि काज म्हणजे मालकाचं काम. मालकाचं काम इमानदारीनं केलं की नौकराचं मालक होते. नौकर होते आमच्या इथले 3 मुलं. आज स्वतःचे दुकानं 10-10, 12-12 लाख रुपयाचे झालेत. इमानदारीनं काम केलं ना, नौकर राहतच नाही. विश्वास येतो करी स्वामीवरी सत्ता. हनुमंताने हो का वनवासामध्ये खरा वनवास माझ्या मारुतीला होता. माझ्या मारुतीला वनवास होता. आणि त्या अर्थानं मारुतीची सेवा बघून सेवे सेवक भाव जाणे तो मारुती. स्वामी सीतापती संतोषला, स्वामी सीतापती संतोषला. म्हणून स्वामी काच. जे कोणतं आपलं काम असेल इमानदारीने करायचं. माफी मागून बोलतो, कोणी नोकरीवर असतं, नोकरीवर असणाऱ्या नोकरदारानं इमानदारीनं आपल्या टाईमला ऑफिसला जायचं, आपल्या टाईमला जायचं. आता राग येते आम्ही असं बोललं की त्या लॉकडाऊनच्या आधी हे माणसं टाईमला येणं गेले म्हणून प्रत्येक ऑफिसमध्ये मिशनी लावल्या होत्या. अंगठे बसील ते ग्रामपंचायत असो का जिल्हा परिषद असो का कलेक्टर ऑफिस असो, मनोहर गुरुजी अंगठी लावाय मिशनी बसले होते. ते मिशन सांगू लागली फलाना फलाना नोकरदार 10:03 आलंय. आणि नुसतं आल्यावरच पगार नव्हती, जाताना एकदा अंगठा लावा लागायचा. नाही तर तू पुण्याला पगार येत चाकरी वाचून घेणे अनुचित वेतन, 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 घेणे अनुचित वेतन. क्या बात आहे, टाळी वाजवा एकदा. चाकरी वाचून
वाचून, नोकरीला शब्द आहे शास्त्रात काय, चाकरी, चाकरी वाचून आणि घेणे अनुचित वेतन, वेतन म्हणजे पगार. ड्युटीवर न जाता जर पगार घेता असेल तर तू एक पोर 100% पॅरेलिस्ट न मरतील. विठ्ठला विठ्ठला. मी म्हणीच ना, चाकरी वाचून काम न करता जर दाम घेता आहे का. आता मी कीर्तनाचं जे काय आम्हाला तुम्ही देणार आहेत, मी जर उगा अर्धा घंटा कीर्तन केलं मला स्टेअरिंग मध्ये मुंडको गुतून मारावं लागलं गाडीमध्ये. चला लक्ष द्या. हा रामकृष्ण हरी. हा लक्ष द्या ना. म्हणजे इमानदारी नका, कोणतंही काम इमानदारीनं करायचं. स्वामी काच, काही दुसरी देवपूजा नका पडू कीर्तनकाराच्या पाय. अजून जरा पुढे जाऊन बोलू का. पंढरपूरला मालकाच्या पाया पडायला देखील जायची गरज नाही. फक्त आपल्या मालकाला देव माना. स्वामी काच, दुसरी देवपूजा नाही हो. चला इथंच टाइम बराच गेलाय आपला. दुसरी पूजा आहे पितृवचन. हा नाही नाही नाही, स्वामी काच गुरुभक्ती. सांगायचा जरा मला फाल्ट आहे रातांदळ्याचा. गुरुभक्ती. वारकरी संप्रदायामध्ये ज्या महाराजांना आपल्या गळ्यात माळ घातली ते आपला गुरु. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ज्या महाराजाच्या आपल्या गळ्यात माळ आहे ना, त्याचं झोपेत बी ध्यान करायचं. खरं सांगू का, माझ्या गळ्यात जैनची माळ आहे, त्याचं नाव आहे वैकुंठवासी मारुती बाबा दस्तापूरकर. बाबा मी कुठेही जाऊ द्या. सुनील भाऊ काल परवा मी आदिलाबादला गेलतो, तेलंगणात कीर्तन होतं. त्या तेलंगणात देखील मी मारुती बाबा महाराज की जय म्हणल्याशिवाय कीर्तन सुरू केलं नाही. पनवेलला गेलो होतो मुंबई भागामध्ये, तिथं देखील मारुती महाराज की जय. आपल्या गुरुविषयी स्वाभिमान वाटला पाहिजे. गुरुसारखा देव जगाच्या पाठीवर दुसरा. सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय, सोय सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय, 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 सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय. धरावे ते पाय आधी आधी, धरावे ते पाय आधी आधी, म्हणून गुरुती अखंड भजावे, म्हणून गुरुती अखंड भजावे. धरावे ते पाय आधी आधी, धरावे ते पाय आधी आधी, म्हणून अखंड भजावे, अखंड भजावे. महाराज सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाये आधी आधी. ऐकताय ना, हे प्रमाण झालं. ज्ञानेश्वरीतली ओवी देतो एक. कीर्तनकाराच्या बोलण्याला पुरावा असा, महाराजाच्या बोलण्याला पुरावा नसेल तर महाराज वडगावच्या चौकात नेऊन पुरावा, पुराव्यानं बोलावं. ज्ञानोबाराने ज्ञानेश्वरीत ओवी दिली. अध्याय क्रमांक 1 ओवी क्रमांक 24. बघा ट्राय करून. अध्याय पहिला ज्ञानेश्वरी ग्रंथ ओवी क्रमांक 24. तुम्ही वाचित नाव म्हणून आमचे दुकानं चलते. खरे का खोटं. ज्या दिवशी तुम्ही वाचित आणि त्या दिवशी मला बायको घेऊन ऊसतोड्या जावं लागेल. तुम्ही वाची जाओ. ज्ञानोबाराने ज्ञानेश्वरीत पहिल्या अध्यायात 24 क्रमांकाची ओवी दिली. मनोनी जाणतेने गुरु भजिजे, तेने कृत कार्य होईजे. अरे गुरुला देव माना. आता उधरलो गुरु कृपे, आता उधरलो गुरु कृपे,
प्रेमाने भेटायला येतो. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उतरलो गुरु कृपे, आता उतरलो गुरु कृपे. गुरु परमात्मा परेशु ऐसा ज्याचा दृढ विश्वासू. गुरुवर विश्वास ठेवा. काय जीवनामध्ये संकट येत नाही हो? नाही संकट येत. चला काय गुरुचं शिष्याचं नातं सांगावं पडगावकर? काय गुरुचं शिष्याचं नातं सांगावं? मच्छिंद्रनाथ नावाचा गुरु आहे आणि गोरक्षनाथ नावाचा शिष्य आहे. ऐका शिष्याची गुरुची परंपरा. हा अभंगच आहे बघा. मच्छिंद्र आणि बोध गोरक्षाशी केला. बस इथं आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा. आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा, 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 आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा. मुख्य शिष्य मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षा शिकेला, मच्छिंद्राने बोध गोरक्षा शिकेला, मच्छिंद्राने बोध गोरक्षा शिकेला, मच्छिंद्राने बोध गोरक्षा शिकेला, गोरक्षा शिकेला. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला किंवा आदिनाथ उमा बीज प्रगटली आणि मच्छिंद्राला आजले सहज स्थिती. तेची प्रेम मुद्रा गोरक्षा दिली. ऐका ऐका. गोरक्षनाथ नावाचा शिष्य आणि गुरुचं नाव आहे मच्छिंद्रनाथ. काय गुरुचं शिष्याचं नातं पवित्र आहे हो? ऐका ऐका ऐका. एकदा मच्छिंद्रनाथाला भूक लागली. गुरुभक्ती सांगालो. अभंगाचं पहिलं चरण, पहिल्या चरणातली दुसरी भक्ती. स्वामी काज उदाहरण सांगितलं हनुमंताचं मारुतीचं. आता गुरुभक्ती ऐका. मच्छिंद्रनाथाला भूक लागली आणि भूक लागल्यावर मच्छिंद्रनाथानं सांगितलं, गोरक्षा मला भूक लागली रे, कुठून तरी मला काहीतरी खायला आणून दे. मच्छिंद्रनाथाला भूक लागल्यावर गोरक्षनाथ मधुकरी आणाय निघाल्यावर मच्छिंद्रनाथाला गोरक्षनाथानं सांगितलं, गुरुजी तुम्ही या झाडाखाली बसा. गुरुजी तुम्ही या झाडाखाली बसा. मी आता या गावामध्ये जातो आणि मधुकरी घेऊन येतो. आपल्या गुरुला झाडाखाली बसवलं. ओके. गुरुला झाडाखाली बसवलं आणि गेले गोरक्षनाथ. 5 घरं भिक्षा मागितली. अलख निराळा भिक्षाम दे. 5 घरं मधुकरी मागितली. 5. ऐका ऐका. हे झोपलेली माय 5 घरं मधुकरी मागितली माय. आणि ती मधुकरी घेऊन गोरक्षनाथ आपल्या गुरुजवळ आले. इकडे बघा. कोणी झोपाय नाही उगं म्हणालो. इकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या. अशी मधुकरी आणली आणि मधुकरी आणलेली गुरुजी खाऊ लागले. गुरुचं नाव मच्छिंद्रनाथ, शिष्याचं नाव गोरक्षनाथ. गोरक्षनाथानं आणलेली मधुकरी मच्छिंद्रनाथानं खाल्ली. पण त्या मधुकरीमध्ये एका बाईनं वडा वाळली होती. वडा नवनाथ ग्रंथामध्ये कथा आहे. नवनाथ पोथीत एका बाईनं वडा वाळली होती. आता ते वडा साबुदाण्याचा असेल किंवा नाही नाही दुसरा नका. हे पोरं लगेच जातील वडापाव आणायला. ते नका. साबुदाण्याचा एकादश आहे ना आज. साबुदाण्याचा वडा. हा तर ते वडा मच्छिंद्रनाथानं वडा खाल्ला आणि मच्छिंद्रनाथाला वडा आवडला. आणि मच्छिंद्रनाथ म्हणले, गोरक्षा वडा लय गोड लागला रे, वडा लय चवदार लागला रे. अजूक एक वडा मिळाला तर. आता परीक्षा बघायची होती शिष्याची. ए गोरक्षा अजूक एक वडा मिळाला तर माझं पोट भरते. काय म्हणले गोरक्षनाथ माहितीये का? गुरुजी तुम्हाला खाऊ वाटावून मी आणू नाही. लगेच थांब म्हणेपर्यंत तो गोरक्षनाथ गेला. ज्या बाईनं वडा वाढली होती त्या बाईच्या दारात. अलख निराळा भिक्षा वाडा माई. वर बाई वडे तळीतच बसली होती. बाईला वाटलं माय नवीन एखादा भिक्षुक आला काय की, नवीन एखादा याचक आला काय की. बाईनं दुसरा वडा घेतली आणि वाडायसाठी दारात आली. बाई वडा वाढायसाठी दारात आल्यावर बाईला अगोदर आलेला मुलगा दिसला. कोण कोण? गोरक्षनाथ. बाई म्हणले, ए पोरा 10 मिनिटं झालं तुला वडा वाढा होता की रे? पुन्हा पुन्हा घडी घडी दुमार वडा महागायला का बापाची? इकडे काय म्हणतात? बापाची. आमच्याकडे खीर म्हणतात. जैसा देश तैसा बेस. ए पोरा अरे घडी घडी पुन्हा दुमार वडा मागायला का बापाची पेंडे करी?
तुला आत्ता वडा दिलता 10 मिनिटापूर्वी, वडा देत नाही जाय. असं ती बाई म्हणल्या गोरक्षनाथ म्हणले, माय हो माय, तुम्ही केलेला वडा मला खाचा नाही, माझ्या गुरुला खाचा आहे. काय गुरुभक्ती ताकद आहे ऐका, काय गुरुवर निष्ठा ठेवल्यावर काय सामर्थ्य. ओ माय, तुम्ही केलेला वडा मला खायचा नाही. ओ माय, तुम्ही केलेला वडा माझ्या गुरुला आवड आहे. एक वडा द्या ना माय, एकच वडा द्या माय, एक वडा द्या. बाई म्हणली, ए गुरुचं नाव सांगून लबाड बोलून तुलाच खायचा असेल, देत नाही वडा, जा. ओ माय, तुमच्या पाया पडतो, एक वडा द्या ना. खरं सांगू का वडगावकर, जी ताकद माय शब्दात आहे ती ताकद आई शब्दात नाही. आता बी जुने माणसं काय म्हणतात, माय माय म्हणलं की काळ झाला पाना फुटते. बाबा लय शास्त्रीची मवाळकीचा शब्द आहे माय. माय म्हणलं की खळकन काळ झाला पाना फुटते. माय जुन्या काळातले माणसं म्हणायचे माय जी, काय शब्द होते. जी ताकद माय शब्दात आहे ती ताकद आई शब्दात नाही. आई बरी एका जनार्दनी भिक्षा वाढा माई, 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 एका जनार्दनी भिक्षा वाढा माई. एकनाथाचा बचडा, हो देव एकनाथाचा बचडा, देव ठकडा असा कसा देवाचा देवबाई ठकडा, असा कसा देवाचा देवबाई ठकडा. देव एका माया देवा, देव एका माया देवा, देवाचा देवबाई ठकडा, असा कसा देवाचा देवबाई ठकडा, बाई ठकडा, बाई ठकडा. वा गुरुजी, काय समर्पक प्रमाण दिलं. एका जनार्दनी भिक्षा वाडा माई. आता पटलं लोकायला माय शब्द होता, पैठणच्या साधून लिहून ठेवलं, एका जनार्दनी भिक्षा वाडा माय. माय शब्दात ताकदच वेगळी आहे हो बापू. माय म्हणलं की आनंद वाटते बघा. माय, जी ताकद माय शब्दात आहे ती ताकद आई शब्दात नाही. द्या माय, एक वडा वाडा, एक वडा द्या, एक वडा द्या माय, एक. बाई म्हणली ह्याची परीक्षा बघावं लागते. बाई हुशार होती, लय हुशार होती. डीएड करून शेटी 3दा नापास झालती. हुशार होती बाई, लय हुशार होती बाई. लाडक्या बहिणीचा हप्ता उचलीत होती, हात तिकटाचा फायदा घेत होती. तिनं 80 वर्षाचं एक आधार कार्ड केलं तर एक 58 वर्षाचं केलं तर दोन्ही पैसे उचलीत होते. विठाला आहे का. बाई म्हणली ह्याची परीक्षा बघावं लागते कडे. बाई म्हणली, ए पोरा, तुझ्या गुरुवर लय जीव आहे का रे. ते म्हणला, हो माय, माझ्या गुरुवर लय जीव आहे. म्हणला लय. बरं बरं बरं, मी वडा दिल्यावर तू काय करतोस. गोरक्षनाथ म्हणले, माय तुम्ही जे म्हणलं ते मी करतो. तुम्ही काय सांगा, तुम्ही जे म्हणलं ते मी करतो. बाई म्हणली परीक्षा बघाव. बाईने सांगितलं, ए पोरा, तुला एक वडा देते, पण तुला एका वड्यासाठी तुझा डोळा द्यावा लागन. माझ्या बोलण्याचा जो कोणाला जर भरोसा येत नसेल तर नवनाथ नावाचा ग्रंथ काढा आणि त्या ग्रंथात कथा आहे. ए पोरा, वडा देते रे, तुला जर वडा पाहिजे असेल तुझ्या गुरुसाठी तर एक डोळा द्यावा लागन. आताचा शिष्य म्हणला असता, गुरु चुलीत का जाय ना. कोण कोणासाठी डोळा द्यालाय राजे हो. आता माईच लबाड बोल ना. गुरु बी गैरादी आणि शिष्य बी. तुका म्हणे आईसे गुरु शिष्यपण, गुरु शिष्यपण, म्हणे आईसे गुरु शिष्यपण, गुरु विठोबाची आनंद नरकाचा, विठोबाची आनंद नरकाचा, विठोबाची आनंद नरकाचा. आता हे प्रमाण का आम्ही लिहिलेत का, लिहून ठेवलेत साधू संतान, फक्त वाचून सांगायचं काम आमच्याकडे. तुका म्हणे आईसे गुरु शिष्य
शिष्य पण विठोबाची आन नरका जाती. अरे माफी मागून बोलतो, आता बरेच शिष्य गुरुच्या मुंडक्यावर पाय द्याले. एक करती गुरु गुरु भवती भारू शिष्याचा, भवती भारू शिष्याचा, भवती भारू शिष्याचा. एक करती गुरु गुरु भवती भारू शिष्याचा, भवती भारू शिष्याचा. वा श्रीमंत बाबा, एक करती गुरु गुरु आणि भवती भारू शिष्याचा गट खंगळा. वडा द्या म्हणल्यावर बरं बाई म्हणली, ए पोरा वडा देते. ए पोरा एक डोळा दे. थोडा बी विचार केला नाही हो. ऐका ऐका, असं बोट, ए बघा रे पोरं इकडं असं बोट ठेव, काय बोट असं बोट इथं घातलं का इथं, हे लय नाजूक आहे. दिसाले का इकडं मागला पार्ट क्रमांक 2 दिसाला ना इकडं बघा, इथं इथं बोट घातलं नाही, इथं हे काही लय नाजूक आहे. डोळ्या एवढा नाजूक शरीरातला अवयव दुसरा कोणताच नाही, त्याला काहीच सहन होत नाही. गाडी चालवताना साधं चिरट किडा जर डोळ्यात गेलं तर खळकन पाणी निघते डोळ्यातून, एवढा नाजूक. इथं बोट घातलं असं गुरुजी, इथं 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 असं जोरात बोट घातलं की समद बोट मधात जाते. घालू नका मग यावं येईल. लोक काही टराय करून बघतात, नका बघू. असं इथं बोट घातलं आणि असा बुबुळा सगळं डोळा काढला. माय डोळा घ्या मात्र बाई म्हणली 2 देते, 2 वडे देते, डोळा नको. बाईला वाटलं डोळा कसा काढीन, पण त्या अधिकारी होता ना गोरक्षनाथ, ओ माय डोळा घ्या मात्र. बाई म्हणली उग म्हणू लागले रे बापा, तू उग म्हणली शेमाय, पण त्यानं काढा ना डोळा. ऐका ऐका, एका हातात डोळा आणि एका हातात वडा. आले आपल्या गुरुजीकडं. ज्या हातात डोळा होता ते हात असा महाग लपिला आणि डोळ्याचा वड्याचा हात पुढं केला. गुरुजी वडा आणलाय, गुरुजी वडा खा. आता गुरुजी का साधारण होते का हो? साधारण होते का गुरु? 9 नारायणापैकी मुख्य नारायण आदिनाथ उमा बीज प्रगटले. साधारण गुरु थोडाच होता. मच्छिंद्रनाथ म्हणले, गोरक्षा वडा खाण्याचं काहीतरी होईल, तुझा डोळा दिसना जाग्यावर. डोळा काय झाला? गुरुजी काही नाही, रस्त्यानं जाता जाता मला एका झाडाचा फांटा झुरपुड लागलं माझ्या डोळ्याला आणि त्याच्यामुळं माझ्या डोळ्याचं रक्त निघाले. गुरुजी मला काही झालं नाही, तुम्ही वडा खा. मच्छिंद्रनाथ म्हणले, गोरक्षा जोपर्यंत डोळा काय झालाय सांगत नाहीस तोपर्यंत मी वड्याला हात लावत. काय ताकद असेल गुरुची शिष्याचे, काय प्रेम असेल. असा हात काढून डोळा दाखिला. गोरक्षाने चक्षु काढून या दिला, चक्षु काढून या दिला, गोरक्षाने चक्षु काढून या दिला, गोरक्षाने चक्षु काढून या. महिमा वाढविला श्री गुरुचा, महिमा वाढविला श्री गुरुचा, महिमा वाढविला श्री गुरुचा. गोरक्षाने चक्षु काढून या दिला, महिमा वाढविला श्री गुरुचा, महिमा वाढविला श्री गुरुचा. शिष्यानं असं काम करावं स्वामीजी, शास्त्रीजी, शिष्यानं असं काम करावं, आपल्या गुरुचं नाव वाढाव. मनोहर गुरुजी तुम्ही कोणाकडे शिकले? पंडित गिरी सर, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आज आमचे मनोहर बाबा गुरुजी शिकले पंडित गुरुजीकडं. आज त्यांचं नाव निघालं नाही तर आपल्या गावात का? तर असे शिष्य जर निघाले आपल्या गुरुचं नाव वाढवणारे, बरेच शिष्य गुरुच्या मुंडक्यावर पाय देणारे निघालेत. त्या गुरुकडे जायचं, शिष्याकडे जायचं नाही आपल्याला, आपल्या गुरुचं नाव वाढवलं पाहिजे. गोरक्षाने चक्षु काढून या दिला आणि महिमा वाढविला श्री गुरुचा. गुरुजी ती बाई वडा देत नव्हती, त्या बाईनं वड्यासाठी काय मागितला? डोळा. गुरुजी तुम्हाला वडा आणायसाठी मी त्या बाईला काय काढून दिला? डोळा. मच्छिंद्रनाथ म्हणले, गोरक्षा अरे डोळा कोणी काढून देते का रे? गोरक्षनाथ म्हणले, गुरुजी मग मला शिष्य कोण म्हणेन? हा, अमर्यादा कधी केली नाही गुरु शिष्य पाणी सिद्धीने, अमर्यादा कधी केली नाही. असे 9 गुरु शिष्य सांगता येतात. ज्ञानोबरायाचे गुरु निवृत्तीनाथ सांगता येईल. अरे महाभारतामध्ये एकलव्य नावाचा शिष्य आणि द्रोणाचार्य नावाचा गुरु, आपल्या गुरुसाठी अंगठा दिला. हो काय सामर्थ्य.
एकलव्याचं नाव आजही इतिहासामध्ये कोरल्या जाते. गुरु भक्ती. आपल्या गुरुला देव माना. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विन देव तुझा पाहता नाही तिन्ही लोकी. देव माने नाम्या गुरु वाकोनिया. वाह. देव माने नाम्या गुरु वाकोनिया. देव म्हणे गुरु वाकोनिया. देव म्हणे गुरु वाकोनिया. मुक्ती पावावया आनंदाई आनंदाई अनु नाही. देव माने नाम्या गुरु वाकोनिया. देव माने नाम्या गुरु वाकोनिया. गुरु वाकोनिया. देव म्हणे गुरु वाकोनिया. वा बाबा, गोड प्रमाण दिलं. देव म्हणे नाम्या गुरु वाचोनिया. मुक्ती पावावया अन नाही. या बात आहे. मुक्ती जर मिळवायची असेल तर गुरुशिवाय पर्याय नाही. म्हणून गुरुविना अनुभव कैसा कैसा कळी, किंवा गुरुविना अनुभव नाही तुझा. गुरुला देव माना. नका पडू महाराजाच्या कीर्तनकाराच्या पाया. आपल्या गुरुच्या झोपीत बी पाया पडा. गुरु देव आहे. चला, काय वर्णन करावं गुरुचं. शिष्याचं अनेक उदाहरणं सांगता येतील, पण वेळ संपत आलाय. आपलं 11:45 काटा गेलाय. स्वामी काज उदाहरण सांगितलं हनुमंताचं, गुरुभक्ती सांगितली मच्छिंद्रनाथाची, एकलव्याची सांगता येईल, ज्ञानोबाची निवृत्तीनाथाची गुरुभक्ती सांगता येईल, पण वेळ कमी असल्यामुळं पुढे येतो मी. स्वामी काज गुरुभक्ती. तिसरी पूजा आहे पितृ वचन. वैभव महाराज, पितृ म्हणजे माय बाप आणि वचन म्हणजे मायबापाचा शब्द ऐका. कीर्तनाला आलेल्या माझ्या तरुण भावांनो, पोरांनो, तुम्ही कीर्तनकाराच्या नका पाया पडू. पांडुरंगासारख्या बाप्पाच्या रुक्मिणीसारख्या माईच्या रोज उठून पाया पडा. तुम्हाला मंदिरात देखील जाण्याची गरज नाही. मंदिरात जाण्याची गरज नाही. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची अवघी देवाची करूपे अवघी देवाची. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची हरी हरी अवघी देवाची माय बापे अवघी देवाची. तुका म्हणे माय बापे आणि अवघी देवाचीच रूपे. आता लक्ष द्या. ज्ञानोबारायनं 16व्या अध्यायात ओवी दिली. अध्याय क्रमांक 16, ओवी क्रमांक 206. अध्याय क्रमांक 16, ओवी क्रमांक 200. तुम्ही बघा जाऊ, कधी कधी आम्ही सांगलो ते खरे का खोटं बघा जा. अध्याय क्रमांक 16, ओवी क्रमांक 206. ऐका ऐका. सकळ तीर्थाची धुरी जी का माता पितरे दयाशी विशी किर शरीरे लोण माय बापे केवळ काशी. माय बापे केवळ काशी. वाह. माय बापे केवळ काशी. 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 वाह. तेने न जावे तीर्थास. हरी. माय बापे केवळ काशी. तेने न जावे तीर्थास. कुंडली काय केले. वाह. परब्रह्म उभे तेने न जावे माय बापे केवळ काशी. तेने न जावे तीर्थास. कुंडली काय केले. उभे केले परब्रह्म. वाह. माय बाप केवळ काशी आणि तेने न जावे. खरं सांगू का, या कलियुगातलं जिवंत देव कोण जर असतील तर माया आणि बाप. माफी मागून बोलतो, माझ्या बोलण्याचा राग येऊ देऊ नका. मी तर तुम्हाला एवढं मिठवणी बोलायलो, आणि मी जर माझ्या घरी माय बापाला धड बोलत नसल तर मला
काडी लावून फुकून द्यावं. ज्ञानोबरायनं 18व्या अध्यात उभी दिली गुरुजी. ज्ञानोबरायनं 18व्या अध्यात उभी दिली. घरी माता पितरा धडन बोली जे संसारा एरवी विश्वभरी आदरा मूर्ख जैसा. इकडे जगात मान आहे म्हणले पण घरी माई बापाला नीट बोलत नसेल तर त्याच्यासारखा महामूर्ख जगात. तुका म्हणे पाप मायना वडे जा बाप. हरी हरी मायना वडे जा बाप. मायना वडे जा बाप. तुका म्हणे पाप हे मायना वडे जा बाप. मायना वडे जा बाप. बाप माय बाप. या बात आहे. तुका म्हणे पाप आणि माय नावडे जो बाप. ज्याला माय बाप आवडत नाही त्याच्यासारखा पापी दुसरा कोणी नाही. बरेच नालायक म्हणतात आमच्या म्हाताऱ्यानं काही केलं नाही. जन्मल्याबरोबर तुझ्या नरडीचा घोट घेऊन माराय पाहिजे होतं रे तुला. थर्मलमध्ये जाऊन काम केले आपल्या माईनं बापानं. वळणं खणलेत, कॅलनं खणलेत, कष्ट केलेत. 1972चा दुष्काळ माईनं बापानं बघितलाय. आयत्या 7-12 रेगोट्या वड्या काय लागलंय. हिंमत असेल तो 2 एकर घेऊन दाखव. रोटच फुरकळ समारास तुया नाक घासून पाया पडते. आयत्या 7-12 उड्या माकायला काय काय लागलंय महाराज. चला राग येऊ नका बोलण्याचा माझ्या. काय झालंय आमचा झालाय सांगायचा धंदा आता झालाय. गुण काय येईच ना पुढी पाटण. आता आम्ही तर किती सांगू द्या. मंडपाच्या बाहेर जाताना लोक म्हणते आंध्रता त्या तांबाखू. आता महाराज खाऊ नको म्हणलं की त्यानं नाही तर कोण सांगावं. सांगत असते ऐकत असते. त्याचा धंदा आहे. असं येऊ का हो का असं धरतं इथं धरतं इथं धरतं इथं. आणि मारुतीच्या मंदिरात बोल बजरंग बली की जय. गदा घेऊन महाग लागून तू या गदा. त्या ननदामटीन तुला लोणीच्या पलीकडं. हां कोणतं गाव आहे. हां मला काही माहित नाही. आज त्यांना पोहणाला हां. अरे माय बापाला देव माना. पितृ वचन इथं झालं अभंगाचं पहिलं चरण. पितृ वचन. अरे रामाला दशरथ राजानं वचन दिलं तर कैकेयीला म्हणून रामाला वनवासाला जावं लागलं. ह्याला पितृवचन म्हणाव. कैकेयीला वचन दिलं तर दशरथ राजानं आणि ते वचन कैकेयीनं मागितलं. एक शब्दानं माझा राम का वचन मागितला असं देखील म्हणला नाही. रघुकुलरीत सदा चली आई प्राण जाए पर वचन न जाए. रघुकुलरीत सदा चली आई राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम सिया राम जय जय राम जय जय राम. आपल्या बापाचं वचन पूर्ण करण्यासाठी 14 वर्षाचा वनवास भोगला कोण. रामानं. पितृ वचन. अजून एक वचन सांगू का. परशुराम नावाचा देवाचा अवतार आहे. परशुरामाच्या बापाचं नाव आहे जमदाग्नी. काय नाव आहे. जमदाग्नी. जमदाग्नीनं परशुरामाला वचन दिलं. परशु ए परशु तुझ्या आईचं मस्तक उडव. मस्तक म्हणजे शिर. हा आमच्याकडे मुंडक म्हणतात. जरा गावढा शब्द झाला. हा ए परशुराम तुझ्या आईचं मस्तक उडव. आता थोडा तरी विचार करावं का काय म्हणलाय बाप काय नाही. पण बापाचं वचन आहे ना. परशुरामाचं तुम्ही टाकून बघा गुगलवर. परशुराम नाव. परशुरामाच्या खांद्यावर फडशी कुऱ्हाड आहे. परशुरामाचं शस्त्र काय. फडशी कुऱ्हाड. ती फडशी कुऱ्हाड आपल्या मातेच्या दिशेनं अशी भिरकावली आणि रेणुका मातेचं मस्तक शिर असं गळ्यापासून कर्रकन कापलं आणि रेणुका मातेचं मस्तक खाली पडलं आणि धड एकीकडं पडलं. बापाचं वचन ऐकलं कोण. परशुरामानं. बाप प्रसन्न झाला. बाप म्हणला परशु इकडे. अरे तू माझं वचन ऐकलंस. मी तुझ्यावर प्रसन्न आहे बेटा. काय मागायचंय ते माग. आता ते परशुराम होता देवाचा 6वा अवतार. परशुराम म्हणला पप्पा मी तुमचं ऐकलं आणि आईचं मस्तक उडवलं. तुमचं ऐकलं मी आईचं शिर उडवलं. आता तुम्ही माझ्यावर प्रसन्न हाव की एक काम करा. माझ्या आईचं जसं होतं तसं मस्तक करून द्या. बसून द्या. आता ते अधिकार होता जमदाग्नीचा. जमदाग्नीनं
असं रेणुका मातेचं मस्तक मुंडकं उचललं आणि त्या धडावर नेऊन टेकवलं. एकतर बापाचं वचन बी पाळलं आणि आईला जिवंत केलं. गुरुजी, सहावा बागुल बागुल बोलती, सहावा बागुल बोलती, बागुल बागुल बोलती, सहावा बागुल बागुल बोलती. नाव परशुराम परशुराम म्हणती, नाव परशुराम म्हणती, परशुराम परशुराम म्हणती, नाव परशुराम म्हणती. त्याने वदिले माते प्रती, त्याने वदिले माते प्रती, वदिले माते प्रती, त्याने वदिले माते प्रती. वचन पाळिले, वचन पाळिले, वचन पाळिले, वचन पाळिले. कृष्ण राहे रे उगला, नाही तर सांगत त्याला कृष्ण राहे रे उगला, नाही तर सांगे ना कृष्ण राहे रे उगला. बागुलातलं प्रमाण आहे. कशातलं? बागुलातलं. सहावा बागुल बोलती. आता हे पोरं जर म्हणले महाराज तुम्ही सांगाल पण ह्याला काय प्रमाण आहे? हो घे प्रमाण. सहावा बागुल बोलती, नाव परशुराम म्हणती, त्याने वधिले माते प्रती, पितृवचन पाळिले, कृष्णा राहे रे उगला, नाहीतर सांगन त्या बागुला. पितृवचन परशुरामानं पाळलं. ऐकाव बापाचं. उद्या एखादा वडगावातला पोऱ्या म्हणीन, नाही तर वडगावातला एखादा बाप म्हणीन पोरा आण कोयत उडवतो या म्हातारीचं मुंडक. रात्रच्या महाराजानं सांगितले. पोरग म्हणीन म्हणू लागलं बा महाराज रात्रचं बापाचं ऐकाव. आणीन पोरग कोयत उडीन म्हातारीचं मुंडक, मया सगळं पोलीस ठाण्याचा. आता कसं शक्य हो? आता कसं शक्य? अधिकार होता जमदाग्नीचा, अधिकार होता जमदाग्नीचा, सामर्थ्य होतं परशुरामातलं. या पुराणातल्या काही काही गोष्टी फक्त ऐकायच्या. आपण तेवढ्या कुटाण्यात नाही पडायचं. पण जन्म देणाऱ्या माईचा आणि बापाचा शब्द कधी ओलांडू नका. तुम्ही कीर्तन करायच्या नाही पाया पडलं तरी जमते तुमच्या, मी पाया पडतो. पुंडलिकानं काय केलं? पुंडलिके काय केले? परब्रह्म पंढरपूरचा देव माईच्या आणि बापाच्या सेवेमुळे आलाय म्हणून पितृ वचन. विषय चालू आहे पितृ वचन. आई वडिलांचं वचन सांभाळा. तुका म्हणे शेष शिविना आवडी, वचन न मोडी, बोलिले तेची माझी हित, करीती सकाळ तेची माझी हित. वचन होते जुन्या काळात. जन्म देणाऱ्या माई बापाचा शब्द कधी ओलांडू नका. काही गरज नाही तुम्हाला जाण्याची. खरं सांगू का? घर पंढरपूर होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणले, तुझं घरच आहे की तीर्थ रे बाबा, रिकाम कशाला फिरत. घरच आहे की तीर्थ रे बाबा, रिकाम कशाला फिरत. अरे पांडुरंगासारख्या बापाच्या डोळ्यात कधी अश्रू येऊ देऊ नका. ज्या दिवशी तुमच्या बापाच्या डोळ्यात तुमच्यामुळे जर पाणी येत असेल ना, जिंदगीत त्याच्यासारखा नालायक मुलगा जगाच्या पाठी दुसरा कोणी नाही. आपल्या माई बापाच्या एक हिंदीतलं गाणं आहे बघा. अपने माँ बाप का तू दिल न दुखा, दिल न दुखा, अपने माँ बाप का तू दिल न दुखा, दिल न दुखा. अरे काय केले त्यांच्या जीवाला आणि देवाला ठाव. 1972चा दुष्काळ बघितला. अन्न मिळत नव्हतं. 4-4, 5-5 लेकरं सांभाळे होत्या माईनं बापानं. 1972च्या दुष्काळामध्ये झाडाचा पाला खाला. अजून पुढे जाऊन बोलू का? आंबील पिली आंबील. आंबील म्हणजे खळखळ पाणी उकळी येऊ द्यायचं. ए गुलाबजामुन खाणारे पोरं, आंबील पिली आपल्या माईनं बापानं. आंबील म्हणजे खळखळ उकळी येऊ द्यायची पाण्याला, आणि त्या पाण्यात पिठाची चुटकी टाकायची.
थोडं मीठ टाकायचं आणि ते प्याचं. तसे दिवस काढलेत. आता आंबील म्हणलं तर अंगाला काटा येते. खरे का खोटं? 1972चा दुष्काळ आपल्या माईनं बापानं बघितलाय, म्हणून त्यांच्या अंतकरणाला कधी ठेस पोचू देऊ नका. दुसरी पूजाच नाही, हीच विष्णूची साधी पूजा नाही, महापूजा आहे. पितृवचन. आणि पहिल्या चरणातली शेवटची पूजा आहे सेवापती. 10 मिनिटं चांगलं आहे की 12 म्हणले. मीच भेटलो का तुम्हाला? काय तुमच्या सर्व गावकरी मंडळीचं प्रेम आहे आणि सर्व गावकरी मंडळीच्या वतीनं कीर्तनाची सेवा 9-10 महिने अगोदर तुम्ही फोन केला होता. ह्या कार्यक्रमाचा पिरियडमध्ये ना म्हणजे मोठेपणा म्हणून नाही सांगत, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं आजच्या तारखेसाठी मला 25-30 फोन आले होते. पण तुमच्याकडे अगोदर तारीख दिली होती, त्याच्यामुळं आपलं काम एक वचनी. तारीख घेतली ना बस तिथंच पैसे मिळतील गडे पुन्हा. पण तुम्ही एवढं बॅनर काढलं, एवढे पॉम्पलेट छापलं, आमचं नाव टाकलं, आता मग ते नावाला बट्टा लागता कामा नाही. तुमच्या सर्व गावकरी मंडळीच्या वतीने मिळालेली कीर्तनाची सेवा. आता सेवापती जर योग आला, वाचून जगून राहिलो, तुम्ही गावाला पुढच्या वर्षी जर सांगितलं तर मला ध्यान करून द्या. हे अभंग घ्या. राहिलेलं 3.25 एकर रान आता पहिल्या चरणातलं फक्त 52 एकर झाले. म्हणजे फक्त स्वामी काच, गुरुभक्ती आणि पितृवचन एवढंच सांगितले. आता सेवापती, सत्य बोल मुखे, दुखवी अनेकाच्या दुःखे. फक्त मला ध्यान करून द्या. जर योग आला तर लढेंगे तो हाऊर. पास झाले तुम्ही. उरपाट झालं का? लढेंगे तो हाऊर बचेंगे तो. असंच होते. आता वय झाले. आता वेळ झाला ना. चला, सर्व गावकरी मंडळीच्या वतीने मिळालेली कीर्तनाची सेवा बोलायसारखं बरंच आहे, पण वेळ झालाय म्हणून थांबतो. विठोबार पुढे सांगून जर कळत नसेल तर पैठणचे साधू म्हणले विको द्या. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल. सरतीशी म्हणती बा काळ मागून नेईल. सरतीशी म्हणती बा, सरतीशी म्हणती बा काळ मागून नेईल. सरतीशी म्हणती बा, सरतीशी म्हणती बा काळ मागून नेईल. सरतीशी म्हणती बा, सरतीशी म्हणती बा काळ मागून नेईल. सरतीशी म्हणती बा. एका जनार्दनी आमचं काय माजाईन. एका जनार्दनी आमचं काय माजाईन. एका जनार्दनी आमचं काय माजाईन. आवाज. एका जनार्दनी आमचं काय माजाईन. पिंगळा 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 महाद्वारी बोली बोलत बेटा. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वार. टाळी वाजवा. बोलत बेटा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी. बोलत बेटा पिंगळा महाद्वारी. वर्तमान खोटे तुमचे, वर्तमान खोटे. वर्तमान खोटे तुमचे, वर्तमान खोटे. लटिकेने बोलू आम्ही 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 वर्तमान खोटे. पिंगा ग बाई पिंगा ग, 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 पिंगा ग बाई पिंगा. अवगा 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 धाकर दिला ग, अवगा धाकर दिला ग, अवगा धाकर दिला ग, धाकर दिला ग, अवगा धाकर दिला ग, धाकर दिला ग, अवगा धाकर दिला ग. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी. सावध होणे भजनी नागा देव करा प्रेवारी. सावध होणे भजनी नागा देव करा प्रेवारी. मी पुढं म्हणतो, तुम्ही पाठीमागं म्हणा माझ्या बहिणींनो.
कॅमेरा फिरवा तिकडं. मी पुढं म्हणतो, तुम्ही पाठीमागं म्हणा. जेवल्या नाही का? एकादशी हो, फराळ केला नाही का? माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी हो, मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी. दाताचं दातवण घ्यावं कोणी, दाताचं दातवण घ्यावं कोणी. नवीन एखादं पिक्चरचं गाणं कसं गाजत आहे तसं महाराज लोकांचा काय गाजलाय. हे पिंगळा पहिलाच आहे बरं, पण आता मार्केटला आला. काय एवढं सांगून जर तुम्हाला लक्षात येत नसेल तर दुसरं कोणीतरी सांगायला येईल म्हणले महाराज. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, ही जरी नाही काल सुरती शिवटी बा काळ बांधून नेईल, सुरती शिवटी बा एका जनार्दनी आमचं काय बाजाईल. पिंगळा 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 माधवारी बोली बोलत देखा पिंगळा माधवारी, पिंगळा माधवारी बोली बोलत देखा पिंगळा माधवारी. सर्व गावकरी मंडळीच्या वतीनं मिळालेली कीर्तनाची शाळा, गोड नियोजन केले दिसू लागण्यासारखं. 46 वर्ष झाले आपल्या सप्त्याला. एक विनंती करतो जाता जाता, आपल्या सप्त्याला आपल्या सर्वांच्या डोळ्या देखत 100 वर्ष पूर्ण व्हावं एवढी प्रार्थना करतो. सर्वजण गाव मिळून मतभेद राजकारण काही नाही महाराज, सर्वांनी एकट्याचा मोहे खेळ म्हणून मेळ, तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारुळी आनंदे. असाच आपला सप्ताह चंद्र सूर्य आहे तोपर्यंत चालू द्या. बोलता बोलता माझ्या तोंडातून एखादा अपशब्द गेला असेल, चुका बोलणाराच्या होतात का घरी बसणाराच्या? बोलणाराच्या. मी बोलता बोलता एखादा एडावाकडा शब्द गेला असेल तो माझ्या वाणीचा दोष. बोलिलेले कुडे वेडे वाकुडे उतरी करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध. झालेली कीर्तन रूपी सेवा सर्व गावकरी मंडळी, दादा हरी वडगाव या सर्व गावकरी मंडळीच्या चरणी झालेली सेवा समर्पित करतो. या कार्यक्रमाची शूटिंग बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील एक गोड यूट्यूब चॅनल संत भगवान बाबा यूट्यूब चॅनल, त्यांना सबस्क्राईब करा, लाईक करा, बाजूचं बटन घंटी दाबा. तुमच्या असेच सबस्क्राईब वाढू. फक्त उद्याच्याला बघताना थोडं बघून टाका ही तुम्हाला प्रार्थना करतो. गावातल्या सर्व तरुण मंडळीला कोटी कोटी धन्यवाद देतो आणि आमच्या या तुळस घेतलेल्या आईसाठी एकदा टाळ्या वाजवा. सोपदार तुमचं गाव कोणतं आहे? लोणारवाडी. गोड गोड तुम्हाला धन्यवाद. विनेकरी बाबा तुम्हाला धन्यवाद. मृदंगाचार्य तुम्हाला धन्यवाद. गायनाचार्य सर्वांच्या चरणी पुन्हा पुन्हा नतमस्तक होतो. सिस्टीम गोड चालली दादा तुम्हाला देखील धन्यवाद देतो. आणि माझ्या वाणीला वेळ झालाय म्हणून याच ठिकाणी बराच वेळ झाला थांबतो आता. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.